श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकाचे महत्त्व याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकाचे महत्त्व मी तुम्हाला सांगत आहे. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. त्यांनी अक्कलकोटमध्ये असंख्य भक्तांचे कल्याण केले. आजही लाखो भक्त त्यांच्या चरणावर श्रद्धा ठेवून जीवनातील संकटावर मात करतात. स्वामींच्या मूर्तीइतकेच त्यांच्या पवित्र पादुकांनाही अत्यंत महत्त्व आहे. पादुका म्हणजे केवळ लाकडी किंवा धातूची जोडी नसून त्या स्वामींच्या चरणकमलाचे, कृपेचे आणि सततच्या उपस्थितीचे प्रतीक आहे. भारतीय सनातन परंपरेत गुरुच्या चरणांना सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. गुरुचरणी सर्व तीर्थे असे सांगितले आहे. म्हणूनच श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची भक्तिभावाने पूजा केल्यास मनाला शांती, घरात सुख समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. तर भक्तांनो, पादुकांचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या पादुका म्हणजे त्यांच्या दिव्य शक्तीचे प्रतीक. ज्या चरणांनी असंख्य भक्तांच्या घरी जाऊन त्यांचे दुःख दूर केले, त्या चरणांचे स्मरण पादुकाद्वारे केले जाते. पादुकांची पूजा म्हणजे स्वामींच्या चरणाशी नाते जोडणे होय. भक्त जेव्हा नम्रतेने पादुकांना मस्तक टेकवतो, तेव्हा त्याचा अहंकार कमी होतो. नम्रता, श्रद्धा, संयम आणि भक्ती हे गुण त्यांच्या जीवनात वाढू लागतात. तर भक्तांनो, पादुकांची पूजा कशी करावी? स्वामी समर्थांच्या पादुकांची पूजा करण्यामागे अनेक आध्यात्मिक कारणे आहेत. मनातील भीती आणि अस्वस्थता कमी होते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. नामस्मरणाची आवड निर्माण होते. तसेच स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्याची भावना दृढ होते. तसेच घरामध्ये शांतता आणि सौधुष्ट निर्गुण राहण्यास मदत होते. तसेच भक्तांनो, आपल्या घरामध्ये पादुका ठेवण्यामुळे कशाचे महत्त्व आणि काय होते हे तुम्हाला मी सांगणार आहे. अनेक भक्त आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थांच्या पादुका प्रतिष्ठित करतात. त्या घरातील आध्यात्मिक केंद्र मानल्या जातात. सकाळी स्नान करून पादुकांचे दर्शन घेतल्याने दिवसाची सुरुवात मंगलमय होते. घरातील सर्व सदस्यांनी दररोज पादुकासमोर दिवा लावून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्यास घरात भक्तीचे वातावरण निर्माण होते. श्रद्धेनुसार अशा घरात मानसिक समाधान, एकोपा आणि सकारात्मक विचार वाढतात. तसेच भक्तांनो, पादुकांची पूजा कशी करावी? पादुकांची पूजा मित्रांनो, सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. पादुकांपुढे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. तसेच फुले, अक्षता आणि गंध अर्पण करावा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या तारक मंत्रांचा किंवा नामाचा जप करावा. शक्य असल्यास दर गुरुवारी पादुकांना
पंचामृत स्नान घालून आरती करावी. त्यानंतर नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. तर भक्तांनो, गुरुवार आणि पादुका हे कशामुळे, ह्यांचा संबंध का आहे, हे तुम्हाला मी सांगणार आहे. गुरुवार हा श्री दत्त आणि श्री स्वामी समर्थांचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी पादुकांची विशेष पूजा, नामजप, आरती आणि स्वामी चरित्राचे वाचन केल्याने भक्तांना मानसिक समाधान मिळते. अनेक भक्त या दिवशी उपवास करून सेवा करतात. पादुका म्हणजे गुरूंचा आशीर्वाद, गुरूंचे चरण, ज्ञानाचा स्रोत. पादुका म्हणजे त्या चरणाचे स्मरण. म्हणूनच पादुकांची पूजा ही प्रत्यक्ष गुरुसेवा मानली जाते. भक्त जेव्हा श्रद्धेने पादुकासमोर प्रार्थना करतो, तेव्हा त्याला आपल्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची मानसिकता, तसेच त्याला शक्तीही मिळते. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थांच्या पादुका या भक्तांसाठी श्रद्धा, विश्वास आणि गुरुकृपेचे अमूल्य प्रतीक आहेत. पादुकांची नियमित पूजा, नामस्मरण आणि सेवेमुळे मन शुद्ध होते, भक्ती दृढही होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पादुका आपल्याला नम्रता, सेवा, श्रद्धा आणि सदाचाराचा मार्ग दाखवतात. स्वामींच्या चरणी अखंड भक्ती ठेवून जीवन जगणे हीच पादुका पूजेची खरी फलश्रुती आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकाचे महत्त्व याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेली आहे. तर भक्तांनो, दुसरा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी जे सोडलेली सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिला तुम्हाला पाहायला मिळेल आणि ऐकायलाही मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.